नमस्कार दर्शक हो. उजनी धरणाची आज सायंकाळची 5:30 वाजताची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपण घेऊन आलो आहोत. दुपारी 3च्या आवकनुसार किती पाणी उजनीमध्ये येत होते व पंढरपुरात सध्या पाणी किती पातळी आहे हे पण आपण पाहणार आहोत. दौंडची आवक किती आहे हे पण पाहणार आहोत. त्या अगोदर एक आपणास विनंती आहे, आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट. आपण सध्या जर पाहिलं तर वीरचा विसर्ग कालच्या तुलनेत जवळपास 31,000 क्युसेक्सने कमी झालेला आहे. तो विसर्ग किती आहे ते हे पाहणार आहोत. दौंडची आवक ही कालच्या तुलनेत किंचित कमी जरी झाली असली तरी बंडगार्डनकडून विसर्ग येत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दौंडची आवक उजनीमध्ये येणारी वाढू शकते. कदाचित यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. तरी भीमा प्रशासनाने पुरेपूर काळजी घेऊन धरण सकाळपर्यंत 100% आणलं होतं. मात्र आता याचं कारण मुख्य जर पाहिलं तर पंढरपुरात महापुराचा धोका प्रचंड प्रमाणात निर्माण झालेला होता. कारण उजनीत येणारी आवक जर जशीच्या तशी सोडली असती आणि वीरचा विसर्ग तर पंढरपुरात महापूर म्हणजे अतिशय भयंकर, ज्याची कल्पना करू शकत नाही अशा परिस्थिती निर्माण झाली असती. 5, 5.5, 6% घरात धरण पुन्हा भरून घेतले आणि टप्प्याटप्प्याने आवक वाढवण्यास सुरुवात केली. आजची बातमी किंचित मोठी होण्याचे कारण हेच आहे की सविस्तर अपडेट आपण ही जाणून घेऊया. 5:30 वाजता किती आवक व 3 वाजताच्या अपडेटनुसार किती आवक हे सर्वच आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर पुढील व ताज्या महत्त्वाच्या शेतीविषयक व उजनी धरणाच्या व इतरही धरणांच्या जास्तीत जास्त प्रयत्न करून अपडेट देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर त्यासाठी आपण चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, एक लाईक करा. याला कोणताही चार्ज नसतो, फक्त तुम्हाला सर्वात अगोदर बातम्या मिळतील. तर दौंडची आवक सकाळी आज गुरुवारी 1,76,173 क्युसेक्स एवढी होती. दुपारी 3 वाजता हीच आवक 1,64,491 क्युसेक्स झाली. म्हणजे साधारण ही आवक 12,000च्या आसपास कमी झाली. भीमा नदी पात्रात परवापासून विसर्ग वाढवला आहे आपण पाहतच आहोत, परंतु तो टप्प्याटप्प्याने वाढवला. खालच्या सर्व परिस्थितीचा विचार करून व वरिष्ठांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करत भीमा प्रशासनाने पुरेपूर याबाबत काळजी घेतलेली आहे. सकाळी 7 वाजता वीरचा विसर्ग आज कमी झाला होता. तो 15,324 क्युसेक्स होता. उजनीतून आज सकाळी 1,30,000 क्युसेक्सचा विसर्ग सुरू होता. मात्र तो 10 वाजता उजनीतून 1,40,000 क्युसेक्स केला. भीमा नदी सकाळी 100% उजनी धरण सकाळी 7 वाजताच्या अपडेटमध्ये 100%वर आणून ठेवलेले होते. 105-6%च्या घरात धरण कालपर्यंत परवापर्यंत होते, परंतु ते 100% केले होते. कारण अधिक विसर्ग जर वाढला तर पुन्हा पाणी साठवता यावं, खाली पाणी सोडता येऊ नये असं एक कारण असावे. तर मात्र आत्ताच 5:30 वाजता एका परिपत्रकाद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिपत्रक जाहीर केल्याप्रमाणे उजनी धरण 105.47%च्या पुढे 106%च्या घरात जात असल्याने भीमा नदीतला विसर्ग आता मात्र पुन्हा अजून वाढवण्यात आलेला आहे. 1,50,000 क्युसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे. यात वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक्सचा विसर्ग सध्या सुरू आहे. म्हणजे 1,51,600 क्युसेक्स अशी या दोन्ही विसर्गाची उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारी बेरीज होते. तर वीरचा विसर्ग आत्ता बरोबर 5 वाजताच्या अपडेटमध्ये 15,324 क्युसेक्स हा यामध्ये आपण प्लस करू. 1,50,000 आणि हे 15,000 166
924 अशी याची बेरीज साधारण होती. 1,66,924 क्युसेक्स अशी एकत्र बेरीज संगम नीरा नरसिंगपूर येथील संगमावर एकत्र येऊन भीमा नदीत पुढे टप्प्याटप्प्याने सरकत आहे आणि सरकण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आलेले आहे. आणि उजनीतून भीमा नदीमध्ये विसर्गात आणखीनही कदाचित वाढ होऊ शकते. काही माध्यमांच्या हवाल्यानुसार तर विसर्ग यापेक्षाही अधिक वाढू शकतो. रात्रीतून किंवा उद्या सकाळपर्यंत विसर्गात वाढ होईल, कारण वीरचा विसर्ग कमी झाल्याने इकडं वाढ करावीच लागणार आहे. उजनी धरण 160% घरात गेलेलं आहे, परंतु आता वरून येणारी आवक किती, उजनी धरणात किती पाणी साठवले जाते आणि किती पाणी सोडले जाते हे आपण पाहतच त्याचे अपडेट आपण घेणारच आहोत. भीमा नदीत सदर्ग विसर्ग आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे, तरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधगिरी व सतर्कता बाळगावे असे आवाहन भीमा प्रशासनाने केलेले आहे. आता पंढरपूर येथील इशारा पातळी ज्याला म्हटलं जातं ती 443 मीटरची आहे. ती अगदी सकाळीच ओलांडली होती. तर धोका पातळी ही 445.40 मीटर आहे. आज सकाळी 6 वाजता 443.18 मीटर पंढरपुरातील नदी पाणी पातळी होती. तर नदीत पंढरपूर पाणी 1,07,847 क्युसेक्स होते सकाळी 6 वाजता. तर 11 वाजता यामध्ये वाढ झाली आणि 1,26,143 क्युसेक्स एवढा पंढरपुरामध्ये पाणी भीमा नदीमध्ये सुरू होते. आणि आता सध्याची वॉटर लेवल जर पाहिली तर 443.84 झालेली आहे. तर दुपारी 4 वाजता 444.30 ही पाणी पातळी झाली. तर आता 5 वाजता हीच पाणी पातळी 444.38 मीटर झाली. म्हणजे भीमा नदीमध्ये सध्या 1,39,654 क्युसेक्स एवढं पाणी सुरू आहे. तर भीमा नदी पंढरपूर येथे 1,42,067 क्युसेक्स 1,42,067 क्युसेक्स सध्या पाणी पातळी आहे. दुपारी 4ची 1,39,654 होती. तर आता मात्र त्यात वाढ होऊन पुन्हा 1,42,067 क्युसेक्स पंढरपूरच्या भीमा नदीमध्ये सध्या पाणी आहे. परंतु वरून येणारा विसर्ग आपण मगा संगममधला बेरीज करून ऐकला असेलच, तो पाहिलास तेवढा जरी विसर्ग पंढरपुरात जर आला तर अधिक परिस्थिती गंभीर बनू शकते. कारण इशारा पातळीच्या तर पुढे गेले आहे, परंतु धोका पातळीच्याही जवळ नदी चालल्याने परिस्थिती गंभीर झालेली आहे. दुपारी 3च्या अपडेटनुसार सीनामाडा योजनेतून 180 क्युसेकचा विसर्ग सुरू होता. वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन 40 क्युसेक्स, बोगदा 900 क्युसेक्स. तर कॅनेलमध्ये अजूनपर्यंत पाणी सोडण्यात आलेले नाही. याचे कारण म्हणजे कॅनेलमध्ये बरेच दिवस पाणी सुरू होते, परंतु कदाचित कॅनेलमधून अजूनही पाणी सोडू शकतील. दुपारी 3 वाजता 104.80% धरण होते, तर आता मात्र 105% व 47 पॉईंट झालेले आहे. उजनी धरणामध्ये दुपारी 3 पर्यंत एकूण पाणीसाठा 119.80 TMC झालेला होता. तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा 56.14 TMC झालेला होता. पुढील व ताज्या नवनवीन अपडेटसाठी आपण चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व पुढील बातम्यांसाठी बातमीला नक्कीच लाईक करायला विसरू नका.